बघा, सुरुवातीला आपण हे लास्ट लेक्चरला भारतीय संविधानाचं मूलभूत संरचना, ज्याला आपण बेसिक स्ट्रक्चर असं म्हणतो, ते 10-12 व्हिडिओजमध्ये कंप्लीट केलं आहे. त्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये आपण काय काय घेतलं हे थोडक्यात इथे डिस्कस करू. बेसिक स्ट्रक्चरमध्ये जसं सुरुवातीला आपण बघितलं की संविधान निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, ठीक आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे हिस्टॉरिकल अंडरस्पिनिंग किंवा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, ठीक आहे. जे तुमच्या सिलेबसचा पहिला पॉईंट आहे. सिलेबस बघितला असेल राज्यसेवेचा किंवा कंबाईनचा, तर त्या अनुषंगाने पहिला पॉईंट हा आहे की हिस्टॉरिकल अंडरस्पिनिंग्स, ठीक आहे, किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा तथ्य. अंडरस्पिनिंग्स अर्थात तथ्य, ऐतिहासिक तथ्य किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी. मग हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमध्ये आपण काय काय सांगितलं की जशी संविधान निर्मितीची प्रक्रिया ही ऐतिहासिक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया कशी सुरू झालेली आहे, ब्रिटिश कालखंडापासून सुरू झालेली आहे, ठीक आहे. तुम्हाला 99% बुक्समध्ये असंच भेटेल, इथूनच भेटेल. पण मी जर तुम्ही माझे सुरुवातीचे 2-3 व्हिडिओज पाहिले तर त्याच्याही मागे तुम्हाला घेऊन गेलो. जर बघितले असाल, तुम्ही प्रेझेंट असाल किंवा आत्ताही ॲपवर वापस बघू शकत असाल, तर काय सांगितलं की प्रागैतिहासिक कालखंडामध्ये मानवाच्या उत्पत्तीपासून पॉलिटीला आपण जोडलेलं आहे, ठीक आहे. तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर जेवढी काही लेक्चर्स तुम्हाला पाहायला भेटतील त्या सर्वांचं पहा, त्यांनी तिथून कधीच कोणी सुरुवात केलेली नाही. कारण संविधान जरी हा विषय असला तरी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, याला इंटरलिंक करायचं आहे. कुठल्या कुठल्या सब्जेक्टशी, जिओग्राफीशी सुद्धा आणि इतिहासाशी सुद्धा. कारण जेव्हा हा नाव येईल ऐतिहासिक म्हणजे हिस्ट्री, ठीक आहे, आणि याच्यासोबत मग जिओग्राफी येईल. कारण इतिहास सोबत तिथे भूगोल, अर्थात आपला प्रागैतिहासिक कालखंड, कालखंड म्हटलं तो भूगोलाचा भाग झाला, ठीक आहे, इतिहासाचा भाग झाला. कारण तिथे काय होऊन गेलेलं आहे हे आपला हिस्ट्री आहे. पण त्यावेळेसची जिओग्राफी काय होती, त्यावेळेसची लोकांची पूर्ण परिस्थिती काय होती याचा अभ्यास आपण त्याच्यामध्ये केला. त्याला आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हटलं. मग आदिम जमातींपासून तर प्रगत मानवापर्यंत मानवाने आपल्या उत्क्रांतीचे टप्पे, त्या डार्विनचाही सिद्धांत तुम्हाला सांगितला की उत्क्रांतीचे टप्पे त्याने कसे गाठले, बरोबर, बातचीत केली ना याच्यावर आपण. त्यानंतर सांगितले की तो प्रगत मानव कशा पद्धतीनं तयार झाला आणि त्या प्रगत मानवाने स्वशासनाची सुरुवात कशी केली. कारण त्याला तशी सवय नव्हती, तो रानटी, असभ्य, असंस्कृत अशा अवस्थेतून जगत होता, सांगितलं. त्यानंतर तो स्वशासनामध्ये तो काय करायला लागला की निजी जीवन जगायला लागला, ठीक आहे. म्हणजे पर्सनल लाईफ, ज्याला आपण निजी जीवन म्हणतो, पर्सनल लाईफ जगायला लागला. अर्थात काय की व्यक्तिगत जीवन तर पाहायचं स्वतःपुरतं. नंतर त्याला समूह कळायला लागला, ग्रुप कळायला लागला, फॅमिली कळायला लागली, समुदाय कळायला लागला. आणि जेव्हा त्याला समुदाय कळायला लागला तेव्हा त्याच्यामध्ये एक भावना नावाची एक गोष्ट त्याच्यामध्ये रुजली, इमोशन्स. त्याच्या आधी तो इमोशनलेस होता, त्याला भावना नव्हत्या, ठीक आहे, भावनाही नव्हता. कारण त्याला माहिती नव्हतं की रडायचं, हसायचं, हे त्याला हे कन्सेप्ट माहिती नव्हते त्याला. धीरे धीरे समुदायामध्ये त्या सगळ्या गोष्टी कळल्या. शिकार करता करता तो स्थिर जीवन जगायला लागला आणि शेती आणि म्हणजे आजचा जो मानव आहे या मानवी जीवनाला त्याला सुरुवात केली. मग या ग्रुप जेव्हा वाढायला लागले तेव्हा त्यांच्यामध्ये राजतंत्राचे विकसित झालं. राजतंत्रामध्येच थोडंसं नियमावली आल्या आणि त्यालाच भारतीय संविधानाची सुरुवात म्हणायला हरकत नाही. कारण हे जे सगळं झालं, हे ॲक्टिव्हिटीज कुठं झाल्या, भारतीय उपखंडामध्ये झाल्या, आपल्या भागात झाल्या आहे, भारतवर्षमध्ये झाल्या आहे, बरोबर. मग हेच आपले पूर्वज होते आणि त्यांचीच आपण जनरेशन आहोत, कळलं. मग आर्यांच्या आक्रमण आणि त्यांचं झालेलं ते मिक्सचर. पण आज माहिती नाही कोण आर्य आहे, कोण काय इथले वैदिक संस्कृतीचे फॉलोअर्स आहे, कोण कुठून आले आहे. खिचडी झाली आहे सगळी. कारण त्यांनी इथे येऊन इथल्या स्त्रियांशी विवाह केले आणि उत्पत्ती वाढवली, वैदिक धर्म स्वीकारला, वैदिक धर्माची संस्कृत भाषा डेव्हलप केली. ह्या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला इतिहासामध्ये पाहायला मिळेल. त्याचा पॉलिटिशी काही संबंध नाही. पण हे सर्व होत असताना दैनंदिन जीवन कसे ते लोक जगत होते किंवा त्यांचा नियमावली कशी होती, स्त्रियांची स्थिती कशी होती, स्त्रियांसाठी काय नियम होते, रूल्स, लॉ, रेग्युलेशन आलं की तिथं संविधान आलं. मग नियम कोण ठरवत होते, डिसिजन मेकिंग कोण करत होतं, राजा कसा निर्णय घेत होता, राजाच होता का की कोणी एखादा व्यक्ती राजा बनला मग दुसऱ्याने त्याच्यावर आक्रमण केलं तर काय परिस्थिती होईल, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे युद्धाचे सुद्धा नियम होते की शंख किंवा काय वाजवायचं ते वगैरे वाजल्यानंतरच मग
युद्धाला सुरुवात होईल. तसा कोणी आक्रमण करणार नाही. गनिमी काव्यानं करेल ते वेगळं, युद्धाचे नियम तोडून करेल ते वेगळं. मुघलांच्या शासनामध्ये असं झालेलं आहे बहुधा. समजलं आहे की आव्हान देण्याच्या आधीच वार असा प्रकार भरपूर झाला आहे, गाफिली झालेली आहे. असो, तर या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये तुम्हाला हे विस्तृतपणे मी सांगितलं. सुरुवातीचे 2-3 व्हिडिओज ते आहे. त्यानंतर आलो आपण ऐतिहासिक पार्श्वभूमीस पण ब्रिटिशकालीन. ठीक आहे. ब्रिटिश काळामध्ये तुम्हाला काय सांगितले, कायदे वेगवेगळे ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य करण्यासाठी केले. रेग्युलेटिंग ऍक्ट पासून तुम्हाला कंटिन्यू आणलं तर भारत स्वातंत्र्याच्या कायद्यापर्यंत पूर्ण कायदे डिटेलमध्ये समजावून सांगितले. व्हिडिओज वापस पहा. झालं. ते पाहिल्यावर तुम्हाला वाचतानाही मजा येईल आणि समजेल सुद्धा की काय नेमकं वाचायचं आहे आणि काय नाही वाचायचं आहे. ठीक आहे. हे ब्रिटिशकालीन कायद्याची पार्श्वभूमी. त्यानंतर ब्रिटिशांनी आपल्यावर शासन करत असताना कशा कशा पद्धतीने तिथे चेंजेस केले. त्यानंतर ब्रिटिश काळ संपताना म्हणजेच एंडिंगला भारतात जे हंगामी शासन सुरू झालं, भारताचंच हंगामी सरकार किंवा इथल्या हंगामी निवडणुका, या हंगामी सरकार किंवा हंगामी निवडणुका या 2 गोष्टींच्या आधारे आपल्या इथं संविधान निर्मितीची मागणी व्हायला लागली की आपल्यालाही आपलं स्वतःचं संविधान असावं. समजलं आहे. ही मागणी यायला लागली. मग कोणी केली, कशी केली, काय केली, कोण अध्यक्ष होता, काय होता, हे सगळं काही तुम्हाला त्याच्यामध्ये लिहून दिलेलं आहे. म्हणजेच सुभाषबाबूंपासून किंवा त्यांच्या आधीपासून गांधीजींची मागणी काय होती, कशी होती, काय, ते सर्व लिहून दिलेलं आहे किंवा याच्यात डिस्कस आपण केलेलं आहे. त्यानंतर पुढच्या टप्प्यात आलो आपण, ते म्हणजे थेट घटना समितीच्या निवडणुका. म्हणजे सेकंड वर्ल्ड वॉर झालं 1945ला. ते युद्ध संपल्यानंतर आपल्या इथं घटनात्मक प्रक्रियेला अधिक वेग आला, कारण तिथे सत्तांतर झालं. कुठे? ब्रिटनमध्ये. विन्स्टन चर्चिलची सत्ता गेली आणि क्लेमेंट ॲटली सत्तेत आला. म्हणजे हुजूर पक्ष गेला आणि मजूर पक्ष सत्तेत आला. कन्झर्वेटिव्ह गेले आणि लेबर पार्टी सत्तेत आली. आणि लेबर पार्टीच्या मॅनिफेस्टोमध्ये होतं, जाहीरनाम्यामध्ये होतं की भारतच नव्हे तर इंग्रजांचं राज्य ज्या ज्या ठिकाणी अस्तित्वात आहे किंवा ज्या ज्या भागात इंग्रज राज्य करत आहे ते सर्व भाग स्वतंत्र करा. आणि इनडायरेक्टली या काळामध्ये सेकंड वर्ल्ड वॉर असल्या कारणाने आंतरराष्ट्रीय पातळीवरून ब्रिटिशांवर दबाव होता. राईट. दबाव होता की तुम्ही राज्य करताय, त्यामुळं सगळे एवढी भानगड झाली. हिटलरला मनोकामना का निर्माण झाली त्याची की मी पण जगावर राज्य करावं, कारण इंग्रजांचं अर्ध्या जगावर राज्य. त्याला वाटलं यांना खतम करून आपण साम्राज्य म्हणजे सुप्रीम ऑफ द वर्ल्ड, जगाचा सम्राट बनवावं. त्याचा तर भागाचा तो आहेच, तिथला तर तो हुकुमशहा आहेच हिटलर. पण त्याला वाटत होतं की पूर्ण जगावर आपलं अधिपत्य असावं किंवा जिथे जिथे इंग्रजांचं आहे तिथे तिथे आपण हे राज्य करावं. समजलं आहे. म्हणजेच जसं ईस्ट इंडिया कंपनी आहे, फ्रेंच इंडिया कंपनी आहे, किंवा फ्रेंच आले, ब्रिटिश, पोर्तुगीज आले, डचेस आले, ते टिकले नाही ना इंग्रजांपुढे, म्हणून परत गेले. जर टिकले असते तर अर्धा भारत त्यांनी कापून काढला असता टरबुजासारखा, कारण ते लुटायलाच होतं ना इथं. कारण इथले शासक गायब. मग इथले शासक काय होते हे जर हाल सांगितले तर तुम्ही क्रोध कराल त्यांचा, कारण मदिरा, नाचगाणा, ऐशो आरामाची जिंदगी जगत होता. इथच्या बादशाहांना काही पता नाही कोण आक्रमण करत आहे काय. प्रतिकार केला नाही असं नाही, पण कमकुवत प्रतिकार. डिफेक्टर भेटलेत. डिफेक्टर म्हणजे काय म्हणू, गाफील. डिफेक्टर म्हणजे काय म्हणता येईल त्याला मराठीमध्ये, आपल्याशी हे होणारे, काय म्हणू त्याला, फितूर. यस, मराठीत फितूर शब्द म्हणता येईल. फितुरी जास्त झाली. इंग्रजांना सहकार्य जास्त भेटलं आणि ब्रिटिशांचं इथं त्या ठिकाणी चूल बरोबर मांडल्या गेली आणि भाकरी शेकल्या गेल्या, कारण आपल्याच लोकांनी त्यांना समजलंय. कारण ते गोरे लोक होते, त्यांची शॅम्पेन प्यायला भेटत होती, त्यांच्या टेबलवर खायला भेटत होतं, भले ते उठल्यानंतर का होईना पण भेटत होतं. अशी परिस्थिती होती. खूप वर्षानंतर त्यांनी आपल्या राजाला समान वागणूक दिली, तिथपर्यंत नाही दिली. समजलं आहे. पहिले गरज होती तर आपल्या राजाच्या दरबारात त्यांचे वकील पाठवत होते, हाजी आजी करू दे, असं करू दे, तसं करू दे. समजलं आहे. समजलं ना. म्हणजे अकबराच्या काळातही वकील आले, छत्रपती शिवरायांच्या दरबारातही वकील आले. समजले. पोर्तुगालचे आले, ब्रिटिशांचे आले, सर्वांचे आले. आणि त्यांनी काय केलेलं, ही इथं परमिशन मागव, हे करू द्या, ते करू. म्हणजे त्यावेळेची पोलाइटनेस आणि नंतरचा त्यांचा क्रोधीपणा, यात जमीन आसमानचा फरक दिसतो. समजलं आहे.
ते झाशीच्या राणीच्या युद्धामध्ये पहा किंवा 1857च्या उठावामध्ये त्यांचा क्रोध जरा जास्तच विखूर झालेला दिसतो, कारण त्यातूनच मग क्रांतीचा जन्म झालेला पाहायला मिळेल. समजलं आहे? त्यातून काय झाला? क्रांतीचा जन्म झाला आणि क्रांती होत गेली, वाढत गेला. समजलं आहे? आणि ब्रिटिशांना त्या ठिकाणी कुठेतरी चाप मिळाली किंवा रोख मिळाली. त्यांचंही नुकसान भरपूर झालं आहे. ठीक आहे. आता हंगामी सरकारने काय केलं? प्रत्यक्षात घटना निर्मितीची प्रक्रिया सुरू केली. लास्ट लेक्चरपर्यंत मी इथं आलो की घटना निर्मितीची प्रक्रिया. मग घटना कशी निर्माण केली? ठीक आहे. निर्माण करत असताना त्यांनी कशा पद्धतीने तयार केलं मॉड्यूल संविधान निर्मितीचं? त्यासाठी समित्या गठीत केल्या, हंगामी निवडणुका झाल्या, कोणत्या पक्ष होते सहभागी, कोण नव्हते, मुस्लिम लीग, सगळं तुम्हाला सांगितलं. आणि लास्ट आलो आपण पार्टिशनवर, म्हणजेच काय? फाळणी. भारत आणि पाकिस्तान, अखंड भारताचे तुकडे, पूर्व पाकिस्तान वेगळा, अफगाणाला स्वतंत्र. ठीक आहे. इकडे चायना बाजूला करून टाकला. ठीक आहे. श्रीलंकेला तिथे जिथे जिथे राजघराणे आहे तिथे ब्रिटिशांनी हात टाकला नाही तशा पद्धतीने, म्हणजे त्यांना ते आधीपासून स्वतंत्र होते. मुद्दा होता भारत पाकिस्तानचा, ते स्वतंत्र झालं आहे. त्या घटना निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आपली जशी घटना निर्माण झाली तशी भारतीय पाकिस्तानची पण घटना निर्माण करून दिली. त्यांची घटना समितीची निवडणुका वेगळ्या त्यांनी घेतल्या. ठीक आहे. आणि हे सर्व होत असताना भारताच्या घटना निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये धीरे धीरे ब्रिटिशांचं आपलं अस्तित्व संपत गेलं आणि शेवट फक्त ते माउंट बॅटन पुरतं उरलं. त्याने काय करायचं ते सगळी प्रक्रिया पूर्ण केली आणि मग भारत आपल्या स्वतंत्र झाला आणि स्वतःची प्रक्रिया करायला लागला. पण संसद नाही, निवडणुका नाही, काहीच नाही. मग काय करायचं? मग काय? बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते जसंच्या तसंच ठेवायचं आणि घटना समितीने हंगामी संसद म्हणून काम करायचं. कायदे बनवायचे हेच करेल, कायदे लागू करायचे हेच करेल. हिची सदस्य संख्याही कमी झाली होती. या सगळ्या गोष्टींवर आपण बातचीत केलं. या सर्वाला हिस्टॉरिकल अंडरस्पिनिंग असं म्हणता येईल. जो मूलभूत संरचना आहे तो पार्ट इथं आपण संपवला आहे. ठीक आहे. आता या मूलभूत संरचनेचाच एक ॲडव्हान्स पार्ट आहे. मूलभूत संरचनेचा ॲडव्हान्स पार्ट आहे की ज्याच्यामध्ये आपलं स्ट्रक्चर कसं आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला इथं 395 कलम, किती भाग सुरुवातीच्या संविधानाला? 22 भाग. त्यानंतर परिशिष्ट किती? 8. ठीक आहे. हे जे आहे हे मूलभूत संरचनाचा बेसिक ॲडव्हान्स भाग आहे. मग आता हे कोणते 395 कलम आहे हेही बघितले पाहिजे. ठीक आहे. कोणते 22 भाग आहे, कोणते 8 परिशिष्ट होते आहे, नाही होते सगळे हे त्यावेळेला ते बघितले पाहिजे. पण आपण या मूलभूत संरचनेचा ॲडव्हान्स भाग याच्यामध्ये घेऊ. त्याचं नाव आहे स्वरूप. ठीक आहे. म्हणजे स्ट्रक्चर. संरचना म्हणजे स्ट्रक्चर, स्वरूप म्हणजेच त्याचं विस्तारित रूप कशा पद्धतीने आहे ते आपण बघूया. ठीक आहे. आणि हे त्यावेळेला जे होतं त्याचं आजच्या संविधानाशी आपण काय करू? इंटरलिंक करू. म्हणजे आजच्या संविधानासोबत याला जोडायचं. आजच्या संविधान याच्यासोबत याला काय करायचं? आपल्याला जोडायचं आहे. मग आपण वैशिष्ट्यांवर येऊ. संपलं. ठीक आहे. वैशिष्ट्य बाजूला ठेवू. वैशिष्ट्य सुद्धा हे स्वरूपाचा पुढचा भाग आहे. पण स्वरूप तर पहा कसं आहे पहिले, किंवा नेमकं संविधान आहे कसं हे समजून घेणे काय आहे? आवश्यक आहे. की आपलं संविधान निर्माण झालं, आपलं संविधान तयार झालं. ठीक आहे. आता ते लागू करण्याची वेळ येत आहे. आपण प्रजासत्ताक पण झालो आहे. लास्ट लेक्चरला हे सर्व इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं. आता त्याच्या पुढचं बघायचं आहे ते म्हणजेच काय? भारतीय संविधानाचं मूलभूत संरचनेचा पुढचा भाग. पण तरी यात टायटल लिहिलं मी, कारण त्याचा पुढचा भाग येणार आहे स्वरूप आणि वैशिष्ट्य. हे मेन टायटल आहे. ठीक आहे. स्वरूप आणि वैशिष्ट्य इथं लिहायचं. लिहा. भारतीय संविधानाचे स्वरूप हे, भारतीय संविधानाचे स्वरूप हे ब्रिटिशांनी लागू केलेल्या ब्रिटिशांनी लागू केलेल्या 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्ट, 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्ट पासून सुरू झाल्याचे समजले जाते. विविध कालखंडात ब्रिटिशांनी स्वतंत्र कायदे करून
विविध कालखंडात ब्रिटिशांनी स्वतंत्र कायदे करून घटनात्मक सुधारणा देण्याचा प्रयत्न केला. घटनात्मक सुधारणा देण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय पातळीवर घटना निर्मितीसाठी केलेला पहिला प्रयत्न अर्थात चा नेहरू रिपोर्ट होय. 1928चा नेहरू रिपोर्ट होय. बरोबर. नेहरू रिपोर्ट अर्थात यावर आपण बातचीत केलेली आहे. याआधी मी डिटेलमध्ये समजावून सांगितलं आहे. पंडित मोतीलाल नेहरू रिपोर्ट का आला, कसा आला, काय कारण ठरलं किंवा का त्यांनी नेहरू रिपोर्ट मागवला यावर सर्व बातचीत केलेली आहे. सर जॉन सायमन कमिशन वगैरे आठवते का सर्व? सायमन कमिशन, सायमन गो बॅक, त्यानंतर मग नेहरू रिपोर्ट, नंतर मग राऊंड टेबल कॉन्फरन्स. तर ह्या सर्व काही गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. पहिला प्रयत्न म्हणजे काय? 1928चा नेहरू रिपोर्ट होय. लिहा. या नेहरू रिपोर्टमध्ये नेमकं काय मागण्या होत्या भारतीय संविधानाच्या बाबतीत ते लिहिणार आहे आपण. या नेहरू रिपोर्टमध्ये खालील शिफारशी करण्यात आल्या. नंबर एक, भारतीयांसाठी स्वतंत्र संघराज्य असेल, म्हणजेच भारत हे युनियन ऑफ स्टेट असेल. म्हणा, असावे म्हणा. भारतीयांसाठी स्वतंत्र संघराज्य असावे. त्यानंतर कायदेमंडळ हे दुसरा पॉइंट, मागणी कोणाची? नेहरू रिपोर्ट मधल्या मागण्या. दुसरा पॉइंट, कायदेमंडळ म्हणजेच विधिमंडळ. कायदेमंडळ हे कसे असावे? द्विगृही असावे. द्विगृही कायदेमंडळ. भारत काय असेल म्हणे? संघराज्य, युनियन ऑफ स्टेट. ठीक आहे. त्यानंतर तिसरा पॉइंट लिहा. घटक राज्यासाठी स्वतंत्र विधिमंडळ. घटक राज्यासाठी स्वतंत्र विधिमंडळ. विधी म्हणजे कायदेमंडळ. घटक राज्यासाठी स्वतंत्र विधिमंडळ. त्यानंतर लिहा. देशासाठी सुप्रीम कोर्ट असावे. देशासाठी सुप्रीम कोर्ट असावे. बस इत्यादी. हे काय त्यांच्या मुख्य मागण्या आहेत. ठीक आहे. हे नेहरू रिपोर्टच्या बाबतीत झालं. आता स्वरूपाला आपण डिटेल समजून घेत असताना आणखी एक गोष्ट समजून घ्या. लिहा इथेच. भारतीय संविधानाचे परिशिष्ट. परिशिष्ट. परिशिष्टाला दुसरं नाव काय? अनुसूची. व्हेरी गुड. अनुसूची. मुलांना कन्फ्युजन होऊ शकते. परिशिष्ट काय तर मग एवढे, आणि अनुसूची काय ते माहित नाही सर आम्हाला. अरे अनुसूची म्हणजेच परिशिष्ट, परिशिष्ट म्हणजेच अनुसूची. मूळ संविधानामध्ये किती परिशिष्ट आहे? 8. आता किती आहे? 12. म्हणजे काय झाले? 4 वाढले. तर कोणते 4 परिशिष्ट वाढले हे आपण बघूया नंतर. पण पहिले 8 कोणते आहेत हे बघूया. मग त्यात 4 टाकले की झालं आपलं 12. ओके. ठीक आहे. लिहा. भारतीय संविधानामध्ये घटनाकारांनी 8 परिशिष्टांचा समावेश केला होता.
8 परिशिष्टांचा समावेश केला होता. परंतु सद्यस्थितीत 12 परिशिष्ट अस्तित्वात आहे. देशाची संसद कायदे बनवण्याच्या यंत्रणेमध्ये सर्वोच्च स्थानी असल्याने या संसदेने योग्य वेळी योग्य तो कायदा करून नवीन परिशिष्टांचा समावेश केल्याचं दिसते. योग्य वेळी योग्य ते कायदे करून नवीन परिशिष्टांचा समावेश केल्याचं दिसते. राईट? समजलं? म्हणजेच वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळे परिशिष्ट अस्तित्वात आले आणि ते परिशिष्ट भारतीय संविधानाला जोडले गेले. म्हणून 8 संविधानाच्या मूळ परिशिष्टाऐवजी किती आहेत? 12 आहेत. मग नवीन वाढलेले कोणते आणि त्याच्या आधी कोणते होते ते. म्हणून टायटल लिहा, पहिले परिशिष्ट. पहिले परिशिष्ट. आता एक अवघ्या 10 मिनिटात समजा हे परिशिष्ट लिहून होणार. ओके. मग हे परिशिष्ट लिहून झाल्यानंतर तुम्हाला मी रिवाइज करायला लावणार तुमची वही न बघता. आता सांगा पहिलं परिशिष्ट काय आहे? सांगू शकाल? मला 12 परिशिष्ट एका लाईननं एका ओळीत सांगायला हरकत नाही तुम्ही. पहिलं परिशिष्ट काय आहे अक्षय? त्याचा भूप्रदेश, त्याचे क्षेत्र वगैरे. आता याचा अर्थ काय? बस एवढंच लाईन लिहिलेली आहे. त्याचा अर्थ काय? बस एवढीच लाईन लिहिलेली आहे. मग त्याचा अर्थ काय समजले पाहिजे ना. दुसरं सांग परिशिष्ट झालं. तिसरं, चौथं रॅन्डमली विचारतो. 8वं परिशिष्ट, 12वं परिशिष्ट आणखी रॅन्डमली, 7वं परिशिष्ट. आता तुम्हाला येत नाही काहीच, तुम्ही एकदम टकमक पाहताय फक्त, आहे की नाही? तर तसं टकमक पाहू नका. आपले 12 परिशिष्ट 5-10 मिनिटानंतर शिकवल्यानंतर तुम्ही स्वतः बोलाल. समजलं? वही बंद करून म्हटलं मी, वहीकडे न पाहता मुखपाठ होईल. काहीच मोठं काम नाही. आता आपण तुम्हाला सांगितलं ना की संविधानाच्या आतमध्ये गेलो, ते जसं आधीचे व्हिडिओज घेतले मी, त्याची गरज नाही. कारण ते इथून पुढचं सगळं आपल्याला पूर्ण टोटली मुखपाठच आहे, कारण विषयच तो आहे. कळलं? समजलं ना? म्हणून आता काही त्या गोष्टींची आवश्यकता नाही. त्यामुळे आता तुम्हाला असं इथं मी असं लाईन टू लाईन लिहून देईल. आता कन्सेप्च्युअल आहे सर्व. आपण कन्सेप्टवरच बातचीत करणार आहे. लिहिणार कमी आहे, लिहिणार कमी आहे. कळलं का? लिहायचं जास्त नाही. आता पहिलं परिशिष्ट जे आहे त्याचं फक्त तुम्हाला टायटल लिहायचं आहे किंवा त्याचं नाव लिहायचं आहे. काय आहे, काय म्हणायचं बा पहिल्या परिशिष्टाला. ओके, ठीक आहे. लिहा. संघराज्य म्हणजे केंद्र शासन. ओके. संघराज्य व त्याचे क्षेत्र अब्लिक भूप्रदेश. संघराज्य, त्याचे क्षेत्र, त्याचा भूप्रदेश या संबंधित तरतूद. बस. कंसातल्या कलम 1 ते 4 ची तरतूद. कलम 1 ते 4 म्हणजे भारतीय संविधानाच्या कलम 1 ते 4 मध्ये ज्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहे त्याला पहिलं परिशिष्ट म्हणा. पहा, मी वापस सांगतो. काय नाव आहे? प्रतिभा काय नाव? हा, साक्षी. भाग किती? 22. जुनच संविधान, नवीन आपण शिकलोच नाही तर आपल्याला काय माहित किती भाग आहे. जुनच. भाग 22. परिशिष्ट किती? 8. कलम किती? 395. हे बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान. ठीक आहे.
मग संसद काय करू शकते? सर्वोच्च कायदे बनवणारी यंत्रणा आहे या देशाची. प्रत्यक्ष लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी तिथं बसतात, म्हणून ते हवा तसा कायदा करू शकतात. त्यांनी कायद्याला हो म्हटलं याचा अर्थ अख्ख्या भारताने हो म्हटलं, त्याच्यावर राष्ट्रपतीची सही झाली म्हणजे तिचं तर कायद्यातच रूपांतर झालं. कारण आपला सगळ्यांचा नागरिक आहे पहिला तो, म्हणजे अमॉंग द फर्स्ट, आपल्यापैकी तो कोण आहे? फर्स्ट आहे. त्यानं सही मारली रे मारली, झाला आपल्याकडून सही गेली. नवनीत राणा सभागृहामध्ये बोलल्या म्हणजे अख्ख्या अमरावती बोलले. हा आपले प्रतिनिधी आहे ना, लोकप्रतिनिधी निवडून दिले ना आपण, समजलंय? म्हणजे आपलं रिप्रेझेंटेशन ते सभागृहामध्ये आपल्यातर्फे इनडायरेक्टली करतात, जरी आपण डायरेक्टली निवडून दिलं असलं तरी. ते बोलले म्हणजे आपल्या सभागृहात आपण बोललो, त्यांनी मुद्दा मांडला, त्यांनी एखाद्या गोष्टीला विरोध केला याचा अर्थ अमरावतीच्या लोकांचा विरोध आहे. समजत आहे काय म्हणायचं? असं प्रतिनिधित्व असते. मग या कायदेमंडळामध्ये विरोध विरोध हे सर्व नाटक सगळं निपटून एवढं आलं स्ट्रक्चर. हे मूळ संविधान, याला काय म्हणा? मूळ संविधान. मग आता बदललेलं संविधान कोणी बदललं, कसं बदललं, काय बदललं? तर संसद हवा तसा वेळेवर पाहिजे तेव्हा त्याला पाहिजे तसं करू शकते, पण संविधानाच्या मूळ ढाच्याला धक्का नाही लावू शकत, मूळ ढाच्याला बदलू शकत नाही. मूळ फ्रेमला हात लावण्याचा संविधानाला अधिकार नाही, पण तरी लावला गेला भरपूर वेळा. त्यावर आपण बातचीत नंतर करू, पुढे आलं ते की. ठीक आहे. मग आता काय मला सांगा, हे काय शिकत आहे आपण? परिशिष्ट की भाग? पहिलं परिशिष्टाचं नाव काय आहे? संघराज्य. त्याचा भूप्रदेश, त्याचे क्षेत्र, त्याची एरिया, त्याचे कार्यक्षेत्र, युनियन अँड हिज टेरिटोरीज, त्याचे इंग्रजीमध्ये. ठीक आहे. कलम 1 ते 4 मध्ये असणाऱ्या तरतुदी याला म्हणतात पहिलं परिशिष्ट. आता मी जेव्हा भाग शिकवेल तेव्हा पहिला भाग काय आहे? हाच आहे, कलम 1 ते 4 भाग शिकवेल ना मी तुम्हाला, तेव्हा काय आहे? कलम 1 ते 4च आहे. म्हणजे पहिला भाग आणि पहिलं परिशिष्ट सारखं आहे. पण भागात आणि परिशिष्टात फरक काय आहे? वेगळं का आहे? त्याची व्याप्ती वेगळी आहे. वेगळं काय आहे? त्याची व्याप्ती वेगळी आहे. इथं काय तरतूद भेटेल तुम्हाला? एक जसं ढोबळमानाने किंवा ठोकपणे म्हणतो ना आपण, तसं इथं मिळेल. डिटेल लागलं तर कशात जायचं? कलमात जायचं. कशात जायचं? कलमात. आणि कलम हा कशाचा पार्ट आहे? तर भागाच्या आतमध्ये कलम आहे, कलमाच्या आतमध्ये सब आर्टिकल म्हणजे पोटकलम आहे. समजलं? म्हणून आपल्याला कलमांना डिटेल शिकायचं आहे, म्हणजेच आपल्याला संविधानाला डिटेल शिकायचं आहे, तर कलमा डिटेल पाहिजे. कलमा कशाचा एक पार्ट आहे? तर या संविधानाच्या भागाचा एक तो सबभाग आहे, म्हणजे भागाच्या आत कलम. जसं मी म्हणेल की पहिला भाग, भाग पहिला, त्याचं जे नाव असेल ते, त्याच्यात कलम 1, कलम 2, कलम 3, कलम 4 हे आहे. आणि या सगळ्यांचं नाव काय? संविधान. संविधानाच्या आत काय? भाग. भागाच्या आत काय? कलम. कलमाच्या आत काय? पोटकलम. जसं कलम 1A याला पोटकलम म्हणा. समजलं? नंतर याला डिटेल आपण घेऊया. सध्याच्या तारखेत एवढंच मला सांगायचं आहे तुम्हाला की परिशिष्टामध्ये आपण जेव्हा शिकणार तेव्हा परिशिष्ट आणि भाग आपण कंपॅरेटिव्हली नंतर करू, पण दोन्ही शिकल्यानंतर आपल्याला तसं कंपॅरिझन करणे सोपं जाईल. सध्या एवढंच ध्यानात ठेवा की भारतीय संविधानाचं पहिलं परिशिष्ट काय सांगते की कलम 1 ते 4 मध्ये असणाऱ्या तरतुदी. जसं मी विचारलं यांना की भारतीय संविधानाचं पहिलं परिशिष्टाचं नाव काय, त्यांनी सांगितलं संघराज्य व त्याचा भूप्रदेश. असं जरी नाही म्हटलं, तुम्ही एवढं जरी म्हटलं कलम 1 ते 4 मध्ये जे आहे ते म्हणजे पहिलं परिशिष्ट, तरी चालेल. कारण कलम 1 ते 4 मध्ये तेच आहे जे मी तुम्हाला लिहून दिलं की काय आहे? संघराज्य व त्याचा भूप्रदेश. मग आता याची व्याप्ती काय, स्वरूप काय, याचं डिटेल्स कसं काय? पुस्तकात नाही हे दिलेलं, एवढीच लाईन दिलेली आहे की संघराज्य म्हणजे काय, त्याची व्याख्या काय, त्याची डेफिनेशन काय, युनियन ऑफ स्टेट कशाला म्हणतात. ठीक आहे, हे समजणे आवश्यक आहे की भारत हे अखंड राज्य आहे. ठीक आहे. मग एक संघराज्य म्हणून काम करत असताना, जसं US आहे, संघराज्य म्हणून काम करत असताना याच्या अंतर्गत येणारे जे राज्य आहे ते कराराने एकत्र आलेले राज्य नाही, जसं अमेरिकेचं आहे तसं. प्रत्येक राज्याची संस्कृती, प्रत्येक राज्याची विविधता वेगवेगळी आहे. प्रत्येक राज्याला भाषा, कल्चर, सगळ्या काही गोष्टींची
विविधता तुम्हाला इथं दिसेल. मग हे तुकडे ताकड्यांमध्ये असलेले राज्य एकत्र येणे याला संघराज्य म्हणतात. पण एकत्र येत असताना आपण अमेरिकन राज्यासारखा करार नाही केला, एवढाच आपला त्यांचा फरक आहे. आपण अखंडता, युनिटी ऑफ द नेशन, एकता, एकात्मता, ब्रदरहूड म्हणजे बंधुता या शब्दांवर, या विचारधारेवर एकत्र आलो. करार नाही केला, पण त्या 389 लोकांच्या घटना समितीच्या सदस्यांनी शेवटी किती 299 वाचत चला म्हणजे आठवत राहील. तेवढ्यांनी जे आपल्यासाठी बसून एका सभागृहामध्ये नियमावली बनवली, तोच आपला इनडायरेक्टली करार होता. कधी आपण एकमेकांशी हात मिळवणी केली नाही, एकमेकांच्या राज्यांमध्ये आपण सेटलमेंटचा करार केलेला नाही. आपण विचाराने एकत्र आला आहोत. समजलंय? अखंडता, एकता, एकात्मता, ब्रदरहूड या शब्दांखाली आपण एकत्र आलेलो आहोत. यालाच आपण संघराज्य म्हणतो आहे. पण या संघराज्यांमध्ये एकत्र येत असताना कायद्याला सर्वोच्च स्थान दिलेलं पाहायला मिळेल. कशाला? कायद्याला. म्हणजे लॉ, कायदा हा सर्वोच्च स्थानी ठेवलेला पाहायला मिळेल. मग कायद्याला सर्वोच्च स्थान दिलं असताना कायदा हा सर्वांसाठी समान पण बनवावा लागला. कायदा कुणाच्या एखाद्या घरचा नसेल, काही फ्लेक्झिबिलिटी आहे याच्यात, ते नंतर बघूया. पण कायदा हा सर्वांसाठी समान असेल, कायद्याचे राज्य या ठिकाणी असेल, म्हणजे जे होईल ती गोष्ट काय होईल? कायद्याने होईल, कायद्याच्या चौकटीत राहून होईल. मग या राज्यांपैकी एखाद्या राज्याला नव्याने आपल्याला निर्माण करायचं असेल तर कायद्याने करू शकतो. 2 राज्य आहेत, त्यांना आपण मर्ज करायचं असेल, कायद्याने करू शकतो. एक राज्य आहे, त्याला तोडून 2 राज्य करायचे आहे, कायद्याने करू शकतो. स्वतः राज्य स्वतःहून करू शकत नाही. दॅट्स कॉल्ड युनियन ऑफ द नेशन. यालाच म्हणतात संघराज्य. म्हणजेच काय? आपल्या देशातील राज्यांना अमेरिकन राज्यांप्रमाणे फुटून निघण्याचा अधिकार नाही. कळलं? म्हणजे हे राज्य फुटून स्वतंत्र होऊ शकत नाही. जर काही करायचं असेल तर हा विषय, हा अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विषयाअंतर्गत येतो. म्हणजे राज्य स्वतःचा कायदा स्वतः असा बनवून संविधानात चेंज विंज असा ॲटम काही करू शकत नाही. स्वतःचे कायदे आहे ते प्रायमरी लेवलचे स्वतः पुरते. महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात, अमरावतीतल्या अमरावतीत. कळलं? समजत आहे? पण एखाद्या राज्याला स्वतःचं असं संविधान किंवा स्वतःचं असं काही ऍक्टिव्हिटी तसं नाही करू शकणार ते. कळलं? समजलं आहे? मग त्याला काय आहे? तसे बंधनं आहेत, संविधानिक बंधनं त्याला तशा पद्धतीचे आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटच सर्व काही करेल. मग भारतीय संविधानाच्या कलम 1 मध्ये काय, 2 मध्ये काय, 3 मध्ये काय, 4 मध्ये काय, हे कुठं शिकू आपण? जेव्हा आपण भाग शिकू ना तेव्हा शिकू. आपण फक्त परिशिष्टाचं टायटल बघत आहे. परिशिष्ट अर्थात साध्या भाषेत जसे खंड असतात ना, एक पुस्तकाचा पहिला खंड, दुसरा खंड, तिसरा खंड, ते म्हणजेच परिशिष्ट. एक प्रकारचे काय खंड आहेत. याच्यामध्ये फक्त लिस्टिंग दिसेल तुम्हाला की कोणता विषय कशात येते आणि नेमकं काय आहे याच्यामध्ये ते. ठीक आहे? पण इन डिटेल याचं घ्यायचं असेल तर तुम्हाला कशात जावं लागेल? भागात जावं लागेल. आणि भागाच्या आतमध्ये घुसायचं आहे तर कलमांमध्ये जावं लागेल, कलमांचा अभ्यास करावा लागेल, तेव्हा खऱ्या अर्थाने संविधान समजेल. ठीक आहे? मग पहिलं परिशिष्ट काय? कलम 1 ते 4 मध्ये जे आहे त्याला पहिलं परिशिष्ट म्हणतात. डिटेलमध्ये पाहिजे, पहिल्या परिशिष्टाचं नाव काय? युनियन अँड हिज टेरिटोरीज, म्हणजे संघराज्य व त्याचा भूप्रदेश. की संघराज्य कशाला म्हणायचं आणि त्याचा अखंड भूप्रदेश कोणता आहे. मग भारताच्या संघराज्यामध्ये येणारं काय? संघराज्य किती? एक स्वतंत्र राष्ट्र. संघराज्य किती? तर एक स्वतंत्र राष्ट्र. आणि त्या राष्ट्रांतर्गत येणारे किती घटक राज्य? किती राज्य आहे आपल्या देशात आता? हा, मग लिहा ना तसं. 28 स्टेट सोबत किती केंद्रशासित प्रदेश? किती नवीन वाढलेले? नाही, यांचा जुनाच आकडा आहे ना यांच्याकडे. 8 केंद्रशासित प्रदेश म्हणजेच युनियन टेरिटोरीज. म्हणजे त्याचे संपूर्ण एरिया आली. म्हणजेच काय? साध्या भाषेत भारत काय? तर भारत जेवढेही आजच्या तारखेत तुम्हाला इथं दिसते आहे, हे असं नकाशा वगैरे आपलं जे काही ॲटम आहे ना, ठीक आहे, हे सर्व प्लस याची एरिया, इथं अंदमान निकोबार असो, लक्षद्वीप असो किंवा इथं काही कुठे असो आपल्या बॉर्डरला, सर्व आपल्या टेरिटोरीजच्या आत, भूप्रदेशाच्या आत
समजले आहे? याला म्हणतात संघराज्य, त्याचं स्वतंत्र एक राष्ट्र, घटक राज्यांची संख्या. आता ऐका, इथं 28 यासाठी मी बोललो नाही किंवा इथं 8 यासाठी बोललो नाही, कारण हे फ्लेक्झिबल आहे, चेंज होत राहणार आहे. भविष्यात समजा 30 राज्य झाले तर मी आता 28 बोललेलं, म्हणून संविधानात सुद्धा तशा पद्धतीनं बोललेलं नाही. संविधानात एवढंच बोललं आहे की स्वतंत्र संघराज्य म्हणजेच काय, एक अखंड राष्ट्र आणि त्याला अंतर्गत येणारे राज्य व केंद्रशासित प्रदेश, बस एवढंच शब्द आहे, आकडे नाही. कारण मला सांगा, बाबासाहेबांनी जर त्यावेळेला आकडे लिहिले असते तेव्हा 14च राज्य होते, मग वाढता वाढता 16, 18 वाढत गेले. मग आता काय परिस्थिती? केंद्रशासित प्रदेशांमध्ये तेव्हा जे आपल्यात सामील झाले नाही, जुनागड बिनागड, तेवढ्यांनाच दर्जा दिला होता, बाकीचं काहीच नाही. आता ते बदलत आहे, म्हणून आकडे हे बदलणारे आहेत. समजले आहे? त्यामुळे हे आकडे कायम चेंज झाले की आपणही आपल्या वहींमध्ये चेंज करायचं. मुख्यतः या कलमांमध्ये एवढंच आहे की स्वतंत्र संघराज्य, युनियन ऑफ स्टेट या नावाने, युनियन ऑफ स्टेटचा अर्थ तुम्हाला डिटेल सांगितला, आणि त्या अंतर्गत येणारे राज्य, त्या अंतर्गत येणारे केंद्रशासित प्रदेश याला म्हणतात पहिले परिशिष्ट. ओके, दुसरे परिशिष्ट लिहा. परिशिष्ट दुसरे, परिशिष्ट दुसरे. परिशिष्टालाच काय म्हणतात? अनुसूची. म्हणून याला अनुसूची जरी म्हटलं तरी कन्फ्यूज व्हायचं नाही. लिहा परिशिष्ट दुसरे. आता दुसरं परिशिष्टाचं मी तुम्हाला परिचय देतो. ठीक आहे हरविंदर? हा, फक्त परिचय ऐकला तरी तुम्हाला दुसरं परिशिष्ट समजेल. परिचय असा की देशातील महत्त्वपूर्ण पदे, पहा पाठही तसंच करायचं, लक्षातही तसंच ठेवायचं. तुमचं नशीब चांगलं की तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह नाही, पण तुम्हाला आहे. ठीक आहे, राज्यसेवाल्यांना डिस्क्रिप्टिव्ह आहे. तर तिथे आपल्याला जेवढी बडबड मी करतोय ना, तेवढी तुम्हाला उतरायची आहे वहीत. म्हणजे साध्या भाषेत बडबडच करायचे, लिहायचं आहे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये. ठीक आहे. दुसरं परिशिष्ट, इनडायरेक्टली दुसरं परिशिष्ट म्हणजे काय, तर भारतातील जे महत्त्वपूर्ण पद आहेत, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, आणखी पंतप्रधान, ना पंतप्रधान नाही, घटनात्मक पद, राज्यपाल, पंतप्रधान नाही. पंतप्रधान घटनात्मक पद आहे का? नाही. निवडून आला तर आहे, नाही आला बहुमत गमावलं गेला घरी. म्हणजेच काय, आपलं जे महाराष्ट्रात झालं ते उद्धव साहेब ठाकरे, इकडे एकनाथ शिंदे ते. ठीक आहे, गडबड आहे सगळे महाराष्ट्राच्या राजकारणात. हां, आता हे निवडणुकीला समजेल काय आहे ते भानगड. हा, 3 तिघाळा आणि इकडं काय ते बाबा, बरं ते आघाडी आणि ही आघाडी. महाराष्ट्राच्या राजकारणावर तर बाहेरचे राज्य हसतात. रातोरात पक्ष फोडून एका पक्षाचे 2 तुकडे, एक गाव 2 तुकडे, चिन्ह इकडे ते तिकडे. राष्ट्रवादी ते तसंच झालं. तर ह्या सगळ्या गडबडी आहेत. असो, सांगायचं तात्पर्य काय की घटनात्मक जे पद आहे, राज्यपाल, नायब राज्यपाल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, आणखी सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश, किंवा जे जे महत्त्वाचे घटनात्मक पद आहेत, घटनात्मक पद फक्त त्यांच्या वेतनासंबंधी तरतूद, त्यांच्या वेतनासंबंधी तरतूद. म्हणजेच घटनात्मक पदांच्या वेतनासंबंधी तरतूद, त्यांचे वेतन, भत्ते, विशेषाधिकार, कार्याधिकार. पा दुसऱ्या परिशिष्टाचं नाव काय आहे? घटनात्मक पदांसंबंधी तरतूद, विशेषाधिकार, त्यांचे कार्याधिकार. ठीक आहे, त्यांचे वेतन, भत्ते आणि त्यांना मिळालेल्या फॅसिलिटीज. बस विशेष परिशिष्ट या गोष्टीसाठी. पण कोणते पद? घटनात्मक पद. आता हे झालं तोंडी परिचय. थोडंसं डिटेल लिहा. राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभा सभापती, उपसभापती, राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभा सभापती, उपसभापती, पुढे लिहा. राज्यसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, इतर न्यायाधीश. एक काम करणार, सर्वोच्च कॉमा उच्च, अरे तेच ते आहे ना, दोन्ही न्यायालय आले ना. मग सर्वोच्च कॉमा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुख्य न्यायाधीश, इतर न्यायाधीश, सरन्यायाधीश, सगळे आयटम आले त्याच्यात.
समजून घ्यायची गरज आहे फक्त तुम्हाला, बस. ठीक आहे, पुढे लिहा, पुढे लिहा. काय काय झालं पहा. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, नायब राज्यपाल. ओके, समजलं. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, नायब राज्यपाल. नायब राज्यपाल कुठं असतात? ते केंद्रशासित प्रदेशात असतात, ते किरण बेदी सर. ठीक आहे, दिल्लीला असतात. या व्यतिरिक्त लोकसभा सभा, अरे ऐका ना बाबा, नुसतं लिहिण्यावरच जोर आहे तुमचा. लोकसभा सभापती, उपसभापती म्हणजे स्पीकर, डेप्टी स्पीकर आलं तिकडचं. त्याच्या खाली राज्यसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष आलं. हे राहिलं विधानसभा. हां, बरं ते लिहायचंच राहिलं का? हां, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सरन्यायाधीश, इतर न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सरन्यायाधीश, इतर न्यायाधीश. मला हे सांगायचं आहे इनडायरेक्टली की तुम्हाला पाठ करायची गरज नाही ना. तुम्ही सिस्टमॅटिकली जा ना. देशाची रचना कसं आहे तसं पहा. राष्ट्रपती आहे, त्याच्या खाली उपराष्ट्रपती आहे, झालं. त्याचा भाऊ एक इथं पाठवलेला प्रतिनिधी आहे राज्यपाल, आणि त्याचा चुलत भाऊ आहे नायब राज्यपाल, झाला, विषय संपला. वापस जा दिल्लीत. सर्वोच्च न्यायालय किंवा सभागृहात जा. राष्ट्रपतीच्या बाजूला सभागृह आहे तिथं. काय? लोकसभा सभापती, उपसभापती म्हणजे ओम बिर्ला आणि त्याचा भाऊ आला. दुसरं कोण? आता ओम बिर्ला नाव नाही म्हणता, कारण बदललं तर काय करणार. दुसरं कोण? राज्यसभा स्पीकर, डेप्टी स्पीकर. आता स्पीकर कोण असते तिथं? ते धनखड भाऊ बसतात तिथं. म्हणजेच कोण? जे उपराष्ट्रपती आहे ते तिथं लिगली चेअरमन आहे त्या सभागृहाचा. ठीक आहे. सांगायचं तात्पर्य काय की लोकसभा सभापती, उपसभापती, राज्यसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय संपला. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, त्याचे मुख्य जजेस, इतर जजेस, सगळे ज्यांची सॅलरी घटनात्मक पद्धतीने जाते त्यांची. हा, म्हणजे संचित निधींमधून यांचा पगार जाते. देशाचे एका भागाचे दोन तुकडे झाले, काही झालं, कितीही मोठी आणीबाणी आली तर यांचा पगार कमी नाही होत. यांचा पगार आर्थिक मध्ये नाही, यांचा पगार वेतन श्रेणी कमी करता येत नाही. ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आहे, कमी करायला हरकत नाही, पण ते स्वतःहून घेत नसतील. जसं APJ अब्दुल कलाम पगारातून 1 रुपया उचलायचे, घ्यायचे, बाकी सगळं ट्रेझरींना दान करायचे. असा एखादा राष्ट्रपती असेल तर ठीक आहे, पण आला की खिशात, आला की खिशात. कारण पगारच तेवढा आहे त्यांना भाऊ, 5-5 लाख पर्यंत पगार यांना. समजलं आहे. घटनेत्मक कायदाच तसा बनवला. नाव न घेतलं पाहिजे, पण आधीचे जुने राष्ट्रपती आपले आजूबाजूचे सगळे आहेत, पाहून घ्या. बंगलो बिंगलोन, त्यांचे प्लॉट लेआउट भयानक आहे. कारण त्यांना आजीवन आहे, पेन्शन पण आहे, मरेपर्यंत सिक्युरिटी आहे त्यांच्या, म्हणजे नवऱ्यालाही आहे आणि त्यालाही आहे. बायको असेल बायकोला आहे आणि त्यालाही आहे. ठीक आहे. फॅमिलीला संरक्षण आहे एकदम द एंड होईपर्यंत. द एंड झालं की मग सिक्युरिटी निघते, बंगला जाते, सगळं जाते. पण मरेपर्यंत जे घर भेटलेलं आहे ते पिढ्यानपिढ्या किती वर्ष ते वापरू शकतात. माजी राष्ट्रपतींचे घर या नावाखाली. झालं. सांगायचं तात्पर्य एक की हे घटनात्मक पद आहे, यांचं वेतन कमी करणे याचा अर्थ काय? देशाचं नाचक्की. म्हणजेच राष्ट्रपतीचं वेतन कमी केलं तर याचा अर्थ देश गरीब आहे असा होतो. म्हणजेच काय? त्या पदाला सॅलरी समजा आधी 10 रुपये आणि तुम्ही आता डायरेक्ट 5 रुपये कपात करताय, म्हणजे तुमच्यावर काहीतरी आर्थिक संकट आहे. वर्ल्ड लेवलला थोडा मेसेज, बॅड मेसेज जातो. त्याऐवजी त्याला रॉयल फॅसिलिटीज आहेत बिलकुल. त्याचे घोडा तामजाम जरा दिखावा, दिखेंगा तो बिकेंगा असा कार्यक्रम आहे इथं. पाहिलं नाही का ते बग्गी बिग्गी, त्याच्यात बसून शाही खाना बिना त्यांचा. तर हे सर्व दाखवावं लागते आपल्याला. ग्लोबल लेवलचे लीडर जेव्हा आपल्या इथं व्हिजिट करायला येतात तेव्हा. तिथं संस्कृती आहेच आपली, अतिथी देवो भव, बरोबर आहे. पण जरा इथं अतिथीला जास्त जरा दिलं तर तिथं तो मेसेज जातो की नाही इंडिया, अरे क्या बात आहे. तिकडे असे ना तिकडे झोपडपट्ट्या काही घेणं देणं नाही. समजलंय का? पण इंडिया क्या बात आहे म्हणजेच काय सांगायचं तात्पर्य की दिखेंगा तो बिखेंगा, देखावा, बाकी झाकून ठेवा. ठीक आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाला मोदी गेलेत. ज्या भागातून गेलेत त्या भागात काही झोपडपट्ट्या असेल तिथं ग्रीन नेट लावून ठेवल्या आहे. याही बाजूला आणि याही बाजूला ग्रीन नेट दाखवू नका काहीच. असंच राहते. म्हणजे देश प्रगत आहे हे फक्त म्हटल्याने होत नाही. प्रगती ही ऑन पेपर दिसली पाहिजे, प्रॅक्टिकली दिसली पाहिजे. इथं उपासमारी पण आहे, भिकारी पण आहेत, म्हणजेच काय माल न्यूट्रिशन पण आहे, कुपोषणही आहे, सगळ्यात समस्या ॲज इट इज आहे. हलहुंड आलं पण वेळ लागत आहे. आणि आपण विकासाच्या अशा टप्प्यात जाऊन फसलेलो आहोत की जिथं तो वेळ लागणारच आहे अर्थशास्त्राच्या नियमानुसार.
मी मोदी भक्त नाही, मोदीवर टीकाही करत नाही, पण सांगून राहिलो की तिथं त्या फेजमध्ये आपण जे फसलेलो आहो, विकासाच्या ज्या टप्प्यामध्ये आपण आहो, म्हणजेच काय, एकतर आपण एकदम अप्रगत पाहिजे होतो, म्हणजेच काय अविकसित पाहिजे होतो, म्हणजे आपण विकसनशील विकसित यांच्या लाईनमध्ये पटपट जाऊन बसलो असतो. पण आपण काय आहे, डेव्हलप्ड कंट्री आहे की डेव्हलपिंग आहे? डेव्हलपिंग. म्हणजे विकसित आहोत की विकसनशील आहोत? विकसनशील आपण आहोत. आपल्याला काय व्हायचं आहे? विकसित म्हणजे डेव्हलप्ड कंट्री व्हायचं आहे. अर्थशास्त्र घुसलं की काय काय माहिती मध्ये समजून नाही राहिलं, पण डेव्हलप्ड कंट्री व्हायचं असेल, माझाच विषय होता तो, डेव्हलप्ड कंट्री व्हायचं असेल तर आपल्याला त्या डेव्हलपिंगचे टप्पे पार करावे लागतात, पहिला, दुसरा, तिसरा. आणि त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये जे आहे तिथं आपण फसलेलो आहोत. तो टप्पा पार व्हायला वेळ लागतो, खूप त्रासही होतो, टीकाही होत असते. ठीक आहे, मग ते होऊन राहिलं, सरकारला हे चांगल्या तऱ्हेने माहिती आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीतून पासआउट झाल्यानंतर मग आपण बनेल डेव्हलप्ड कंट्री, म्हणजेच जागतिक महासत्ताचं जे आपलं शासन स्वप्न पाहून राहिलं ते शक्य आहे. 2030 पर्यंत म्हणत आहे, शक्य आहे, पण वेळ लागेल. आणि त्या वेळ लागण्याच्या प्रक्रियेमुळेच सगळे इथं गडबडी आहेत. आणि वेळ लागतच असतो त्या प्रक्रियेमध्ये, कारण सरकार प्रत्येकाच्या घरी नाही येणार ना, हे तुला घर घे रे, मी बांधून देतो, तुझ्या घरी येईल, तुझ्या घरी येईल, असं नाही ना. तर त्या लोकांच्या मानसिकतेचा, शिक्षणाचा आणि सगळ्याच गोष्टीचा परिणाम सुद्धा कारण अर्थव्यवस्था म्हणजे सरकार नाही, तर आपण चालवतो ती अर्थव्यवस्था आहे, आपण उभारणीच करतो. अर्थव्यवस्था उभारायला आपण हातभार लावतो, समजलं आहे. आपण वस्तूंचा क्रय विक्रय करतो, परचेसिंग सेलिंग आपण करतो, सरकार काही नाही करत. आपण अर्थव्यवस्थेचे खरे चालक, समजले आहे. सरकार नाही, सरकार ते फक्त बसून वर मालकपणा करते, बाकी काहीच नाही. खरी अर्थव्यवस्था आपल्या हातात आहे, आपणच घसरू शकतो, आपणच त्याला, म्हणजेच आपण आळशीपणा सोडला, विकासामध्ये जर हातभार लावला. भिकाऱ्यांनी समजा भीक मागणं सोडलं, आंदोलन केलं, अख्ख्या भारतातल्या भिकाऱ्यांनी ॲट अ टाइम भीक मागू नये, खतम, तर समस्याच खतम, समस्याच खतम. ज्यांचे घर बांधलेले नाही, कच्चे आहेत, पक्के नाही, त्यांनी जर ठरवलं की आपल्याला थोडं या स्कीममधून इथून तिथून काहीतरी करून 2 पैसे जोडून आपण घर बांधायचं, पण त्यांचे मानसिक गुलाम आहेत, नाही बांधत, खर्च करतात, पितात दारू वगैरे, ह्या सगळ्या, म्हणजे ही समस्या आहे. म्हणजे आपण गरीब नाही तर थोडंसं मानसिक गरीब तिथे त्या ठिकाणी दिसते. हां, परिस्थिती नाही आहे वगैरे काही जणांची, हे सगळ्या गोष्टी समजू शकतो, पण राहापुरता अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, बेसिक गोष्टी तर पाहिजे ना. आणि ह्या बेसिक गोष्टी देण्यासाठी सरकारही सक्षम आहे. शिक्षण फुकट देते आहे, फ्री देते आहे, अन्नही देते आहे, आरोग्यही देते आहे. जा तुम्ही 5 रुपयाच्या चिठ्ठीत तुम्हाला सगळं काही ओके. डॉक्टर आयुर्वेद नाही, इरविन दवाखान्यात, ठीक आहे, समजलंय ना. सांगायचं तात्पर्य काय की तुम्हाला शिक्षणही देत आहे, आरोग्य देत आहे, सर्वच काही देत आहे. मग काय लागते, काय काहीच नाही. जगण्यासाठी जे साधन पाहिजे ते अशा वर्गांना जे पूर्ण करू शकतील त्या वर्गाला देण्याची जबाबदारी कोणाची आहे? मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे, शासनाची जबाबदारी आहे, दिलीच पाहिजे. ठीक आहे, पण खूप सारे प्रॉब्लेम्स आहे. काय सांगत होतो की दुसरे परिशिष्ट, अशा लोकांचा वेतन कोणत्या, जे पद कोणते आहेत, घटनात्मक आहेत. काय काय लिहिलं, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, ठीक आहे, लोकसभा सभापती, उपसभापती, राज्यसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सरन्यायाधीश, इतर न्यायाधीश. ठीक आहे, विधानसभा राहिलं असेल याचं पाहून घ्या. विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, ठीक आहे, विधान परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, आणि कॅग, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, कॅग, CAG, कॉम्प्ट्रोलर, नॉट कंट्रोलर. एक स्पर्धा परीक्षेचा शिक्षक आहे, कंट्रोलर म्हणे, व्हिडिओज मध्ये ऐकलं आणि चुपचाप बसलो, काहीच बोलता येत नाही. ठीक आहे, कॉम्प्ट्रोलर, नॉट कंट्रोलर, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, CAG, कॅग. मराठीत काय म्हणतात कॉमर्सवाले? काय? नियंत्रक व महालेखा परीक्षक किंवा महालेखापाल. समजले आहे? महालेखापाल किंवा नियंत्रक व महालेखा परीक्षक, त्याला म्हणतात कॅग, हे पद, इत्यादी इत्यादी. ठीक आहे, काय काय शब्द वापरला सुरुवातीला की वेतन भत्ते,
काय काय शब्द वापरला? वर वेतन भत्ते, वर काहीतरी लिहिलं ना तुम्ही, टायटल लिहिलं ना का डायरेक्ट पदच लिहिणं चालू केले? आणि मग खाली लिहा ना, मग लिहा या सर्वांचे वेतन भत्ते, या सर्वांचे वेतन भत्ते विशेषाधिकार या संबंधित तरतुदी, विशेषाधिकार या संबंधी तरतुदी. मग आता याच्यामध्ये आपल्याला समजा कलम पाहायचे आहे, कोणत्या कोणत्या कलमात कोणाकोणाची काय काय तरतूद आहे. तर माझं अशी रिक्वेस्ट आहे की ते इथं न पाहता आपण त्या भागामध्ये जेव्हा कलमात जाऊ तेव्हा पाहू. म्हणजे साध्या भाषेत राष्ट्रपती जेव्हा पाहू तेव्हा राष्ट्रपतीला काय विशेष अधिकार आहे कलमानुसार, घटनेनुसार, ते त्यात बघू ना. समजले? इथं सगळ्यांचं कलम एकत्र लिहून काही फायदा नाही, त्यामुळे कलम लिहिणार नाही. परिशिष्ट तिसरे, परिशिष्ट तिसरे, ओथ्स ऑफ सॅम्पल म्हणजेच काय? सॉरी, सॅम्पल्स ऑफ ओथ, शपथांचे, शपथांचे, शपथ, शपथ घेतात ना, मय, हा आहे ना, माहिती आहे ना मय, मग ते पण म्हणते मय. इकडं कोण असते? समजा जिथे जे जे शपथ आहे ते राज्यपाल देते, तिकडं राष्ट्रपती देते मंत्र्यांना. मग केंद्रीय मंत्र्यांना शपथ देत असताना समजा एखाद्या मंत्र्याला जर नावच नाही आठवलं तर किती मोठी गडबड आहे ना. ते म्हणे प्रणव मुखर्जी होते मय, इकडे रामदासजी आठवले होते ते म्हणे मय, पुन्हा प्रणवजी म्हणे मय, कारण राष्ट्रपती पुढं जात नाही, ते म्हणे मय. अर्थात यांना पुढं काय घ्यायचं होतं? त्यांचं नाव. आता ते कसं नाव घेईल की मय रामदासजी आठवले? ते कोण आहे? प्रणव मुखर्जी. ते म्हणे मय, घटनाचे सॅम्पल आहेत, त्या नमुने दिले आहे, कोणी कशी शपथ घ्यावी बा त्याचे नमुने दिले आहे. साध्या भाषेत तिसरं परिशिष्ट काय हो? शपथांचे नमुने, कोणी कशी शपथ घ्यावी याचे नमुने, सॅम्पल. पंतप्रधानाची शपथ कशी, राष्ट्रपतीची शपथ कशी, उपराष्ट्रपतीची कशी, न्यायाधीशाची. पण कोणाचे नमुने? फक्त घटनात्मक पदांचे नमुने. मग घटनात्मक पदांसाठी असणाऱ्या शपथांचे सॅम्पल ज्या परिशिष्टात आहे त्याचं नाव परिशिष्ट तिसरे. काय म्हटलं मी हरविंदर? घटनात्मक पदांच्या शपथा ज्यांनी घ्यायच्या आहे त्याचे नमुने किंवा सॅम्पल, शपथा कशा घ्यायचे याचे मॉडेल ज्याच्यात दिलं आहे ते म्हणजे तिसरं परिशिष्ट. ठीक आहे. मग राष्ट्रपती प्रणवजी मुखर्जी बोललेत मय, तेही बोललेत मय, एक वेळा झालं मय, दुसऱ्यांदा झालं मय, मग आता तिसऱ्यांदा यांनी रागाने म्हटलं मय, मग तरी ते म्हणले की मय, ते पण जोरानं म्हण. मग मागून त्यांच्या सिक्युरिटी जो गार्ड असतो त्याने सांग रामदासजी आपका नाम लीजिए. मग ते म्हणे हा रामदासजी आठवले, ऐशी ईश्वर साक्ष शपथ लेता हूं की, पुढं. मग ते चालले पुढे पुढे, नाही तर त्यांना एकदम रागच आला होता कारण ते लाईव्ह असते. मग दुसऱ्या दिवशी लोकमतला टायटल ना, माहित आलंच, ते तर ऑडिओ व्हायरल झाले. टायटल असं होतं की रामदासजी आठवले यांना डॅश डॅश डॅश, नावच नाही आठवले. म्हणजे शपथ घेताना त्यांना नावच नाही आठवले आणि अर्णाव समजलंय. म्हणजे गडबड अशी झाली की ते एकदम कॉमेडी सीन झालेला. म्हणजे सांगायचं पण काय, राष्ट्रपती असो राज्यपाल असो, जो पद शपथ देऊन राहिला त्याच्या पाठीमागे आपल्याला म्हणायचं आहे की मय मय, मग त्याचं नाव घ्यायचं आहे मय ऐसी ऐसी शपथ लेता हूं की, असं करेल तसं करेल, भकाल्या असतात सगळ्या त्या. म्हणजे शपथ घेणे वेगळं, प्रॅक्टिकल काम वेगळं, पण नियम आहे बाबा, घ्या लागेल. ठीक आहे, त्याचा अपमान करता येत नाही. ठीक आहे, तेच कोर्टात असते तसंच मैं अशी शपथ लेता हूं की जो जो बोलूंगा सच कहूंगा सच केला, झालं. ते हे डायलॉग आहेत सर्व, तर तसं तिथं झालं. ठीक आहे, पण कोणी कशी शपथ घ्यावी याचे सॅम्पल कुठं पाहायला भेटतील आपल्याला? तिसऱ्या परिशिष्टात. झालं. पण कोणते पद? घटनात्मक पदांच्या शपथांचे नमुने, कोणी कशी घ्यावी. ठीक आहे, चौथं परिशिष्ट. सांगायची गरज आहे का वेगळं? तिसरं परिशिष्ट. ठीक आहे, आता लिहा चौथं परिशिष्ट. ठीक आहे,
आता याच्यामध्ये एक मिनिट, घटनात्मक पदं लिहिलं की नाही ते शब्द कट करा. घटनात्मक पदांचे नमुने म्हटलं की तुम्हाला आणखी डोक्यात तुमचं एकच काम राहील, ते घटनात्मक पदं म्हटलं की तुम्ही याच्यात मोदी टाकणार नाही, तुम्ही याच्यात नवनीत राणा टाकणार नाही, ते कट करा शब्द. ठीक आहे. काय लिहिलं? शपथांचे नमुने. आता कोणी कोणी कशी शपथ घ्यावी त्याचे नमुने, म्हणजे केंद्रीय मंत्री असो, म्हणजे गडकरी असो, रामदासजी आठवले असो, नारायण राणे असो, ठीक आहे, कोणी असो, त्या मंत्र्यांना कशी शपथ घ्यावी त्याचं एक मॉड्यूल आहे. खात्याचा काही उल्लेख नसते त्याच्यामध्ये, कारण मंत्री ह्या मंत्री म्हणून शपथ घेत असताना पहिले मंत्री म्हणून शपथ घेतो आणि मग त्याला खातेवाटप होते. खातेवाटप झाल्यावर शपथ नाही, किंवा शपथ झाल्याशिवाय खातेवाटप मिळत नाही. शपथ घेऊन या, शपथपत्र दाखवा, खातं घेऊन जा. घेऊन जा म्हणजे ते ऑलरेडी सेट असते पण ते डिस्प्ले नाही करतात. समजलं? सांगायचं तात्पर्य काय, केंद्रीय मंत्री, संसद सदस्य, राज्यसभा, लोकसभा याचे सदस्य, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती सगळ्यांनी कोणी कशी शपथ, सर्वांच्या शपथा आल्या याच्यात. विधानसभा सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, राज्यपाल, मुख्यमंत्री कोणी कशी शपथ घ्यावी हे सर्व त्याच्यामध्ये आलं. पण एक फॉर्मॅट आला फक्त. काय आला? फॉर्मॅट. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या शपथांचा फॉर्मॅट वेगवेगळा असू शकतो, पण ते त्यांच्या भाषेतला, पण एक डिझाईन केलेला सेंट्रल गव्हर्नमेंटचा फॉर्मॅट आहे, तोच त्या राज्यांमध्ये पाठविला जातो किंवा राज्यांमध्ये असतो. ठीक आहे. कोणी इंग्रजीत शपथ घेते, कोणी मराठीत घेते, कोणी कशातही घेते. समजलं आहे? येतात लक्षात? म्हणजे ते इंग्लिश वाचो, पुढचा काही वाचो, आपण आपल्याला ज्या भाषेत पाहिजे त्या भाषेत बडबड करायची, असा आहे तो कार्यक्रम. ठीक आहे. परिशिष्ट तिसरे झालं क्लिअर. कलमा याच्यामध्ये लिहिणार नाही आपण. परिशिष्ट चौथे लिहा. कलम 4A परिशिष्ट चौथे काय सांगते पहा. तिसरं झालं, तिसरे. आता चौथे परिशिष्ट कलम 4A पोटकलम आहे. कलम 4A कॉमा कलम 80 कंसात 2 म्हणजेच पोटकलम 2, नाही तर लिहाल पोट कलम असं करू नका. 82 म्हणजेच काय लिहायचं? 80 सब आर्टिकल 2 पोटकलम म्हणायचं. ठीक आहे. कलम 80 पोटकलम 2 या संबंधीची तरतूद, या संबंधीची तरतूद. मग आता तुम्ही क्लिक केलं, एंटर केलं, कलम 80 पोटकलम 2 मध्ये काय हे जाऊन पाहिलं तर काय भेटते? ते आहे खऱ्या अर्थाने भागाचा अभ्यास आणि कलमांचा अभ्यास. ठीक आहे. मग लिहा याच्यामध्ये काय आहे ते, ठळक अक्षरात लिहा. याच्या अंतर्गत काय आहे ते, राज्यसभेमध्ये, राज्यसभेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा, राज्यसभेमध्ये असणाऱ्या जागांची केंद्र आणि राज्यामध्ये विभागणी. केंद्र आणि राज्यांमध्ये असणारी विभागणी. चालेल. किती घटक राज्य? 28. केंद्रशासित प्रदेश किंवा घटक राज्य किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट यांच्यामध्ये असणाऱ्या राज्यांची काय, राज्यसभेतील जागांची काय, विभागणी. मग राज्यसभांमध्ये जागा कोणत्या राज्याला किती याचं डिस्ट्रीब्युशन किंवा याची लिस्ट ज्या परिशिष्टात आहे ते म्हणजे चौथं परिशिष्ट. संपलं. राज्यसभांमध्ये जागा. मग आता राज्यसभांमध्ये जागा कोणत्या राज्यासाठी किती, जेव्हा मी राज्यसभा शिकवेल तेव्हा तुम्हाला यादी सांगेल, मग सांगेल की बा हे चौथं परिशिष्ट इथं घेतलं आणि चौथ्या परिशिष्टाचा क्लिअरिटी इथं मिळालेली आहे. पुढे लिहा. परिशिष्ट 5वे अनुसूचित क्षेत्रे, जाती जमाती. अनुसूचित क्षेत्रे, जाती जमाती. व्हिडिओ जेव्हा पाहाल तेव्हा हे वही सोबत ठेवायचे, जिथं लिहिलं, नाही तर घरी गेल्यावर समजणारच नाही कोणत्या वहीत लिहिलं. ठीक आहे. काय सांगितलं? अनुसूचित जाती कॉमा जमाती किंवा अनुसूचित क्षेत्र यांच्या संबंधी यांचे प्रशासन चालविणे व नियंत्रणासंबंधी शासनाचे अधिकार. नियंत्रणासंबंधी शासनाचे अधिकार.
अर्थात आपण काय म्हणू शकतो की अनुसूचित जाती जनजाती प्रजाती क्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व लोकांना प्रशासन करण्याचा, त्यांना चालवण्याचा, त्यांच्यावर शासन करण्याचा, त्यांच्यासाठी वेगवेगळे कायदे करण्याचा, मग आरक्षण असो की काही असो, सर्व करण्याचा अधिकार कोणाला आहे? केंद्र शासनाला आहे. समजलं? समजलं? म्हणजे हा विषय कोणाचा आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. तिथून सगळं काही डिसाईड होईल. म्हणजे भारतभरामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या अनुसूचित जाती जनजाती प्रजाती आदिमवर्ग मागासवर्ग या सर्वांना शासन करण्याचा, या सर्वांसाठी जे काही ऍक्टिव्हिटी करायला ते सगळं करण्याचा अधिकार कोणाला आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्यासाठी काय करू शकते? कायदा करू शकते, यांचं कल्याणही करू शकते आणि सर्वच काही करू शकते. ठीक आहे. यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय कल्याण विभाग, रामदासजी आठवले, हॉस्टेल्स, आदिवासी हॉस्टेल्स माहिती आहे, भत्ते, त्या मुलांना स्कॉलरशिपमध्ये काही पैसे जास्त माहिती आहे ना, असं त्यांची फीज कमी, फीज माफ वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. हे सगळं या परिशिष्टामुळे सगळी भानगड आहे. ठीक आहे. पुढे लिहा. परिशिष्ट 6वे. एक वरच्या याच्यात लिहिता का? कलम 244 लिहून टाका वरच्या याच्यात. कलम 244 वर लिहा. वर साक्षी, वर वर 5व्या परिशिष्टात लिहा ते अनुसूचित जाती जनजातीमध्ये कलम 244 झालं. पुढे लिहा 6वे परिशिष्ट. 6वे परिशिष्ट. ठीक आहे. शेड्यूल. ठीक आहे. काय म्हणतात त्याला इंग्रजीत? शेड्यूल. लिहा. आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम. आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, नागालँड, या राज्यांमधील आदिवासी आदिम जनजाती व त्यांच्या क्षेत्रासंबंधी प्रशासन करण्याचा अधिकार. 244 275 कलम. प्रशासन करण्याचा अधिकार कलम 244 कलम 275. समजलं? लास्ट काय लिहिलं मागे? गीता काय लिहिलं? 275 झालं. मग आता मला सांगा, याच्या आधी 5व्या परिशिष्टामध्ये आपण लिहिलं आदिवासी जनजाती इतर मागास सर्व लिहिलं ना, मग ह्यांच्यासाठी वेगळं का? सांगू शकाल? सॉरी, सांगू शकाल का? मग पूर्ण भारतात हे राज्य आले नाही का? ना तसं काय तेव्हा सोडले, लक्ष नाही राहिलं, लिहायचं विसरले, काय झालं काय? हा एक मुद्दा आहे. हा एक मुद्दा आहे. नाही होता, पण असे तुकड्यांमध्ये नव्हता, जसं आसाम आणि हे असं हे एकाच ठिकाणी होतं सगळं, त्याच्या मग तुकडे पाडले आपण. ठीक आहे. मग ते राज्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आपण पाहू, भूगोलात याच्यापेक्षा चांगलं होईल. पण सांगायचं तात्पर्य काय की इथे ज्या आदिम जमाती आहेत त्या खूप खूप अति मागास, अति प्राचीन आहेत. ठीक आहे. आपण आता आदिवासी म्हटलं तर आपल्या अमरावतीत दिसतात आदिवासी मुलं, पण ते अति मागास अति प्राचीन आहे का? ते आपलेच भावकी आहेत, म्हणजे आपले नियरेस्ट आहेत, जवळचे आहेत.
पण तुम्ही जर या प्रदेशातल्या जमाती पाहाल तर ते आपल्या नियरेस्ट काय आपला आणि त्यांचा दूरदूरपर्यंत आपण म्हणा तुम्ही कल्पना करणार नाही की आपण असं होतो की आपले पूर्वज असे होते. नागा, तोडा, खासी, जयंतिया ह्या काय तिथं आदिवासी जमाती आहेत. ठीक आहे. त्यांचे कपडे, त्यांचा पेहराव पूर्ण बॉडीला गोंदलेलं. इथं ते काहीतरी वेगळी टोपी ते वेगळं त्यांचे बघितलं का तुम्ही? खानपान तुम्ही इमॅजिन त्यांचे काही खाद्यपदार्थ सांगितले तुम्हाला किळस येणार. हां समजले आहे. बांबू माहित आहे? बांबू, ओला बांबू, बांबूचे कोंब ते उकडून खातात. कळणार? इमॅजिन. काही जमाती अशा आहेत लाल मुंग्या माहिती आहे मोठ्या, त्याची ठेचा करून खातात. त्यांचं खाद्य आहे ते. आपण दूध फाटलं किंवा काय खराब झालं तर आपण फेकून देतो, ते त्याला आणखी खराब करून आणखी खातात. म्हणजे तुम्ही त्याचं इमॅजिनेशन करू शकणार नाही. पण ते आता विकासाच्या प्रवाहामध्ये ते लोक येत आहेत. आता जसं आपण अन्न रोटी खातो तसं तेही खात आहेत, त्यात शंका नाही. पण मॅगी संस्कृती तिथपर्यंत लगेच पोहोचली नाही. समजलं आहे? त्या विकासाच्या प्रवाहामध्ये त्यातील सर्वच लोक येणे शक्य नाही, वेळ लागेल. कारण त्या अति प्राचीन कम्युनिटीज आहेत, त्या त्यांच्या त्या कल्चरमध्ये जगत आहेत, तिथून तेवढ्या लिमिटेडमध्ये. समजले आहे? यावर काही सिनेमे पण निघाले असतील, बघितलं असेल तुम्ही. ठीक आहे. दुसरं सांगायचं तात्पर्य काय की ते त्यांच्या भागात खुश आहेत, त्यांना सरकारचं काही नको आहे. ते मेडिसिन घ्यायला तयार नाही, इंजेक्शन दवापाणी घ्यायला तयार नाही. त्यांच्या लेडीजच्या प्रसूती सुद्धा, डिलिव्हरी सुद्धा नॅचरली होतात. नॅचरली होतात. त्यांची विवाह संस्कृती आपल्या विवाह संस्कृतीपेक्षा 10 पट वेगळी आहे. विवाह संस्कृतीच्या पूर्वीचे काही नियम आहेत त्यांचे, ते आपण कल्पनेच्या बाहेर आहे. समजलं आहे? म्हणून या अति मागास असणाऱ्या प्रजातींना आपल्याला विकासाच्या प्रवाहामध्ये आणायचं आहे. म्हणून यांच्यासाठी थोडा स्पेशल दर्जा दिला आहे. समजले आहे? म्हणजे जे इकडे एसटी कॅटेगरीचे आहेत ना, यांच्यापेक्षा यांना थोडासा स्पेशल ट्रीटमेंट दिलेला आहे संविधानामध्ये. म्हणून या राज्यांचा उल्लेख उशिरा करण्यात आला आणि समाविष्टही ते उशिरा झाले आपल्या इथे. ठीक आहे. कारण आसाममध्ये ते राजा राणीचे भानगड आणि त्यांचं ते सगळं तालचेर वगैरे त्या भागातले सगळं तुकडे पडून नंतर ते आपण काय केलं, आपल्या भागाला समाविष्ट केलेलं पाहायला मिळेल. ठीक आहे. तो एक भाग. आणि इथल्या जमाती ह्या अति प्राचीन आहेत म्हणून त्यांच्यासाठी दिलेली स्पेशल ट्रीटमेंट. परिशिष्ट 7वे, परिशिष्ट 7वे हे क्लिअर करतो. 7वे परिशिष्ट काय आहे अक्षय? 7वे परिशिष्ट परिशिष्ट अनुसूची एकच आहे. शेड्यूल 7वे परिशिष्ट काय आहे? लिहा टायटल. सूचा, सूचा किंवा याला म्हणतात यादी. या परिशिष्टामध्ये एकूण 3 सूचांचा समावेश करण्यात आला आहे. त्या सूच्या पा अशा चार्टमध्ये लिहा. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. सूचांचा काय केला आहे? समावेश केला आहे. केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. ठीक आहे. एक काम करा, परिशिष्ट 7वे लिहिलं की नाही, सूच्या यादी लिहिलं की नाही, इथल्या अधिकाराची विभागणी आणखी थोडं ॲडव्हान्स होऊ द्या. अधिकाराची विभागणी, विभागणी.
आता हे सूच्या कुठून घेतल्या आपण आपल्या संविधानामध्ये, काय केलं, कसं केलं वगैरे वगैरे पुढचा पार्ट. कुठून घेतल्या सूच्या? ऑस्ट्रेलियावरून. ठीक आहे, झालं क्लिअर? समजलं आहे ना? ह्याचं मुखपाठ पाहिजे, मग तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा होईल कुठेतरी. ठीक आहे. केंद्र सूची यालाच काय म्हणायचं? संघ सूची. आणि दुसरी आहे राज्य सूची आणि समवर्ती सूची. सूची म्हणजे लिस्ट, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, असं काय एक सूची आहे, लिस्ट आहे. संघ सूची किंवा केंद्र सूची या अंतर्गत येणारे विषय किती आहेत ते पहा. विषय वेगवेगळ्या सूच्यांमध्ये वेगवेगळे विषय दिलेले आहे. विषय म्हणजे काय? सब्जेक्ट. ठीक आहे. आता एखादा विषय आहे, जसं केंद्र सूचीची काय लिस्ट दिलेली आहे. ठीक आहे. संरक्षण हा विषय आहे, समजा विषय आहे संरक्षण. ठीक आहे. आता हा विषय कोणाचा आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटचा की स्टेट गव्हर्नमेंटचा? सेंट्रल गव्हर्नमेंटचा. आता तुम्ही म्हणाल मग स्टेट गव्हर्नमेंटचा आहे का? संरक्षण अर्थात आर्म फोर्स, एअरफोर्स, नेव्ही, आर्मी, देशाचं रक्षण करणे, आपत्ती व्यवस्थापन वगैरे ह्या सगळ्या काही गोष्टी कोणाचा विषय आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे महाराष्ट्राची स्वतंत्र आर्मी आहे का? महाराष्ट्राची स्वतंत्र बटालियन आहे का? महाराष्ट्राचे स्वतंत्र रणगाडे, बॉम्ब, बीम, असं तसं हवाई यंत्र असं काही आहे का? म्हणजे हा विषय कोणाचा आहे? दुसरं रेल्वे, केंद्र शासन. म्हणजे हा विषय कशात येईल? मग असे वेगवेगळे भारतातील विषय आहेत की ज्यांना केंद्र सूचीत टाकला आहे, ज्यावर कायदा करण्याचा अधिकार फक्त केंद्राचा आहे. आणि केंद्र कायदा करून कोणाच्या डोक्यावर टाकते? राज्यांच्या डोक्यावर. करा आता, सांभाळा. समजलं? म्हणून ते युनियन लिस्ट. पण एखादा विषय आहे, जसं आता रेल्वेचं सांगितलं तुम्हाला. रेल्वे महाराष्ट्र शासनाची रेल्वे. हा, ऐकलं? CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई. त्या CST वर महाराष्ट्र शासनाचं काहीच चालत नाही. म्हणजे तिथं एक लाईट गेला आणि फॅन जरी लावायचा असला ते बिल कुठून निघेल? आहे महाराष्ट्रात. पण विषय कोणाचा आहे? म्हणून हे एकमेकांच्या विषयांमध्ये हस्तक्षेप करत नसतात. स्टेट गव्हर्नमेंटचं काम करते, सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम करते. प्रत्येकाचे विषय ठरलेले आहे आणि एकमेकांच्या विषयात हस्तक्षेप ते करत नाहीत. राईट? बरोबर. म्हणून कोणाचे किती विषय आहे, विषय कोणते आहे नंतर बघू, याची एक यादी देऊन देईल मी. ते पाठही नसते होत, ते वाचत राहावं लागते, फक्त आपोआपच समजते तुम्हाला समजून घेतल्यावर. ठीक आहे. कोणाच्या अंतर्गत किती विषय येतात ते. पूर्वी किती होते, आता किती आहे, लिहा. केंद्र सूची विषय हे 97, म्हणजे कंसातल्या पूर्वी अर्थात आधी होते. किती होते? 97. सध्या किती आहेत? 101 सद्यस्थितीत आहेत. ठीक आहे, सद्यस्थितीत आहेत. झालं क्लिअर? आणखी राज्यसूचीमध्ये पूर्वी किती होते? 66. किती होते? 66. किती होते? 66. 66. आता किती आहे? 61. किती आहे? 61. समवर्ती सूची पहिले होते 47. किती होते? 47. आता किती आहेत? तर 52. आता किती आहेत? 52. याचा अर्थ यातले 5 विषय कमी केले. ओके, याचा अर्थ यात 5 विषय टाकले. काही समजत असेल ते चिन्ह तर पहा जरा. कमी केले, इकडे केले, याच्यात टाकले, इकडे प्लस झाले. समजलं? कळलं? ओके, हे झाले विषय. विषय अर्थात काय मी सांगितलं तुम्हाला, जसं रेल्वे बिल्वे हे सगळं इकडे येईल. ठीक आहे. पण आता आरोग्य आहे. आरोग्य म्हणजे हेल्थ कुठे येईल? तू म्हणाल सर इकडे येईल आणि इकडे येईल.
तसं नाही होणार, तर ती इकडे येईल. म्हणजे ज्यावर कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे? दोघांनाही आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्या पद्धतीनं करेल, स्टेट गव्हर्नमेंट त्याच्या पद्धतीनं करेल. ते समवर्ती सूचीत येईल. भानगडीवाले विषय. कारण सेंट्रल मिनिस्टर आहे, हेल्थ मिनिस्टर म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्री पण आहे, जसा राज्याचा आरोग्य मंत्री पण आहे. उच्च शिक्षण तंत्रज्ञान सर्व केंद्राचंही आहे, राज्याचंही आहे. कृषी केंद्राचंही आहे, राज्याचंही आहे. पण प्रत्येक राज्यात वेगवेगळं स्ट्रक्चर पाहायला मिळेल. म्हणून ते विषय कशात येणार? समवर्ती सूचीमध्ये. ज्यावर कायदा करण्याचा अधिकार, म्हणून इथे लिहायच्या खाली फक्त इथं कायदा करण्याचा अधिकार केंद्र शासनाचा. केंद्र शासन कायदा करेल. कोण करेल? केंद्र शासन कायदा करेल. म्हणजे कायदा करण्याचा अधिकार कोणाचा? केंद्राचा. इथं कोण? फक्त राज्य शासन कायदा करेल. राज्य शासनाचा विषय किंवा राज्य शासन कायदा करेल. ठीक आहे. आणि इथं कोण? दोन्ही शासन. इथं कोण? दोन्ही शासन कायदा करेल. मग नेहमी नेहमी करेल, कायदा करेल. ठीक आहे. नेहमी नेहमी काय होतो तो माहित आहे का? हे याचा कायदा करे इकडे, हे याचा कायदा करे. जेव्हा या विषयावर येत होता किंवा या सूचीवर भानगड येत होती, समवर्ती सूचीवर, तेव्हा दोन्ही कायदा करेल. म्हणजे सेंट्रलचा कायदा करेल, राज्याचा कायदा करेल. बरोबर आहे. मग काय झालं? ज्या राज्यांमध्ये असा विषय झाला ना, ते राज्य काय करून राहिले? ऐकत नव्हते. कोणाचं? सेंट्रल गव्हर्नमेंटचं. आम्हाला अधिकार आहे, आम्ही समवर्ती सूचित आहे, हा विषय तुमचा तुम्ही बघा, आमचा आम्ही बघू. म्हणजे राज्य काय होत होते? वरचढ होत होते. वरचढ, नाकापेक्षा मोतीजड म्हणतात ना, तसं वरचढ होऊन राहिले होते राज्य. का? कारण राजकीय भानगडी. समजा केंद्रात आहे भाजपा आणि महाराष्ट्रात आहे समजा काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट, सोनिया गांधी गट. ते कशाला ऐकतील? त्यांनी योगी ऐकेल, कारण भाजप मिळती जुळती. ठीक आहे. हे कशाला ऐकेल? उदाहरणार्थ केरला, ते कशाला ऐकेल? नाही ऐकणार. मग अशी भानगड होत होती त्या राज्यांमध्ये जिथं अपोजिशन आहे, जिथं विरोधी पक्ष सत्तेत आहे आणि सेंट्रलला वेगळंच आहे. म्हणून ते राज्य ऐकत नव्हते. म्हणून काय विषय झाला? नेहमी हेच खटका उडून राहिला. म्हणून इथे एक नियमच बनवला. काय नियम बनवला? की या समवर्ती सूचीच्या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार केंद्र शासनाला सुद्धा आहे आणि राज्य शासनाला सुद्धा आहे. पण राज्यापेक्षा केंद्राचा कायदा श्रेष्ठ मानण्याची पद्धत आपण स्वीकारलेली आहे. म्हणून केंद्र श्रेष्ठ असा शब्द लिहा. कोण श्रेष्ठ? केंद्र शासन श्रेष्ठ आणि केंद्राचा कायदा राज्यापेक्षा श्रेष्ठ मानण्याची पद्धत आपण अडॉप्ट केलेली आहे. ठीक आहे. 8वे परिशिष्ट, शेवटचं, बाबासाहेबांच्या हातचं शेवटचं परिशिष्ट. यानंतर परिशिष्ट 4 वाढले की ते 12 होतात. 4 कोणते वाढले ते बघूया. ठीक आहे. लिहा 8वे परिशिष्ट. हे कितवं परिशिष्ट होतं? 7वे परिशिष्ट. आता लिहा 8वे परिशिष्ट. चलो. आयोग तुम्हाला जोड्या लावा विचारते. आयोग तुम्हाला प्रश्न विचारताना कोणत्या परिशिष्टात काय तरतूद आहे हे विचारते किंवा त्याच्या आतमधलाही घटक विचारू शकते. तुम्ही तयार राहायचं असते. ठीक आहे. किती परिशिष्ट? 8वे परिशिष्ट. घटनात्मक भाषांची तरतूद. घटनात्मक भाषांची तरतूद. सुरुवातीला 14च घटनात्मक भाषा होत्या. घटनात्मक भाषांची तरतूद म्हणजे ज्या भाषांना घटनेत स्थान दिले आहे. त्यात मराठी आहे का? हो. मग खालीलपैकी, आयोगाने विचारलेला प्रश्न, खालीलपैकी कोणती भाषा घटनात्मक भाषात नाही किंवा 8व्या परिशिष्टात समाविष्ट नाही? सर्व ऑप्शन होते. इंग्रजी लिहिलेलं होतं, इंग्रजी उत्तर होतं, इंग्रजी त्यात समाविष्ट नाही. उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती, मराठी सर्व आहे. समजले आहे? पण कोणती नाही? असाच एक प्रश्न विचारला, मारवाडी. समजले? मारवाडी आपल्या भाषा आहे, असेल समाविष्ट. आपण आपले तारे अकलेचे तोडतो आणि
रट्टा मारून घरी येतो, काही पण अंदाजे मारून द्यायचं. ठीक आहे, तर रट्टामार पद्धत ही सोडली पाहिजे. ॲक्युरेसी पाहिजे ना काहीतरी, तेव्हा रिझल्ट येईल ना, कारण कट ऑफ वाढत चालले दिवसेंदिवस. ॲक्युरेसी लागेल तेव्हा मजा येईल. ठीक आहे, घटनात्मक भाषांची तरतूद लिहा, थोडी थिअरी लिहा. घटनेच्या सुरुवातीला मान्यता दिलेल्या फक्त 8 नाही, सॉरी किती सांगितलं, 14. घटनेच्या सुरुवातीला मान्यता दिलेल्या 14 भाषांची तरतूद संविधानात होती. सद्यस्थितीत किती आहेत? 22 घटनात्मक भाषांची तरतूद आहे. किती आहे? 22. किती होत्या? 14. आता किती आहे? 22. मग कोणत्या वाढल्या, काय वाढल्या हे क्रमशः बघू आपण, क्रमशः. ठीक आहे, घटनेमध्ये लिहा ना जरा, आणखी 2-3 थेअरी, जरा कंटाळा नका करू. घटनेमध्ये ही तरतूद कलम 344 व 351 मध्ये दिली आहे. कलम किती? 344 व 351 मध्ये दिले आहे. सुरुवातीला 14 भाषा होत्या म्हणे, आता 22 भाषा आहे. त्या कोणत्या याची आपल्याला यादी लिहायची आहे. लिहा. आसामी, एक मिनिट, 4 भाषांचा क्रम बनवा. आसामी, ठीक आहे, डॅश बिश काही द्यायचा नाही, थोडा स्पेस द्यायचा. 4 भाषा एका लाईन मध्ये लिहा. आसामी, बंगाली, बोडो. मागे पुढे जर सांगायचं झालं तर आपल्याला कोणते, मैथिली वगैरे असं कोणतेही सांगता येईल, पण आपण क्रमशः लिहितोय. ठीक आहे, बोडो. डोगरी, याला डोंगरी पण म्हणतात. डोगरी हे त्यांच्या भाषेत, आणि आपल्या भाषेत लिहायचं झालं तर डोगरी. ठीक आहे, आसामी, बंगाली, बोडो, डोगरी. ठीक आहे, लिहिलं. पुढे लिहा क्रम. त्याच्या खाली गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी. गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी. नंतर लिहा. किती झाल्या? 8. त्यानंतर लिहा हिंदी, कन्नड. लिहिलं का? हिंदी, कन्नड, काश्मीरी. त्यानंतर लिहा कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी. त्यानंतर लिहा मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी. मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी. त्यानंतर संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ. तेलुगू, उर्दू. किती झाल्या मला सांगाल? तेलुगू, उर्दू. किती? 22 झाल्या का? हा, ठीक आहे. 4 चूक 16, 4 पंच 20 आणि 2 22. ओके, 5 कॉलम झाले असतील 4 चे. तर ही क्रमशः आहे. त्याच्या खाली लिहा. आता सुरुवातीला ह्या भाषा 14 होत्या, आता काय झाल्या? क्रम वाढवण्यात आल्या. लिहा घटनेमध्ये सन 1967 ला 21वी घटना दुरुस्ती करून सिंधी भाषेचा समावेश केला आहे. 21वी घटना दुरुस्ती करून सिंधी भाषेचा समावेश केलेला आहे.
सिंधी भाषा 21वी घटना दुरुस्ती 1900 किती साल सांगितलं 67. त्यानंतर लिहा 71वी घटना दुरुस्ती 1992 करून 71वी घटना दुरुस्ती 1992 करून कोकणी मणिपुरी 71वी अमेंडमेंट 1992 कोकणी मणिपुरी नेपाळी या भाषांचा समावेश. नंतर लिहा 92वी घटना दुरुस्ती इयर काय 2000 नाही 2003 92वी घटना दुरुस्ती 2003 अन्वये किंवा नुसार बोडो डोंगरी मैथिली बोडो डोंगरी मैथिली बोडो डोंगरी मैथिली आणि आणखी एक लिहा संथाली या भाषांचा समावेश. 96वी घटना दुरुस्ती 2011 करून 96वी घटना दुरुस्ती 2011 करून एक ओडिसा होता ना ओडिसा त्याचं नाव बदलून ओडिया करण्यात आलं. म्हणजे उडिया समजले भाषा आणि राज्याचं नाव दोन्ही बदललेलं आहे. ओडिसा या राज्यांमधील उडिया किंवा ओरिया या भाषेचा समावेश करण्यात आला आहे. ठीक आहे क्लिअर झालं का. हां 8वं परिशिष्ट या भाषेचा समावेश करण्यात आला. कितवी अमेंडमेंट आहे 2011 96वी घटना दुरुस्ती ओरिया भाषेस ओडिया असे नाव देण्यात आलेलं म्हणजे ओरियाचं उडिया असं करण्यात आलेलं आहे. ओरिसाची भाषा आहे ओरिसाचं नाव पण ओडिशा करण्यात आलं ओडिशा. ठीक आहे ओरिसा म्हणायचं नाही तर ओडिशा असं म्हणायचं म्हणून उडिया भाषा न म्हणता ओरिया भाषा म्हणायचं. झालं क्लिअर समावेश करण्यात आलं. आता मी 8ही परिशिष्ट तुम्हाला एकदम क्लिअरली सांगतो. ठीक आहे आता 8 परिशिष्ट 9, 10, 11, 12 आपण उद्याला बघू सर आले. तर 8वं परिशिष्ट सॉरी पहिलं परिशिष्ट आता बंद करा ना वही बंद करा. पहिलं परिशिष्ट संघराज्य व त्याचा भूप्रदेश. ओके त्यानंतर दुसरं परिशिष्ट संघराज्य भूप्रदेश कलम 1 ते 4. दुसरं परिशिष्ट घटनात्मक पदांची तरतूद. जे घटनात्मक पद आहेत ते पंतप्रधान घटनात्मक पद नाही. तिसरं त्यांनी कशा शपथा घ्यायच्या त्याची तरतूद. चौथं परिशिष्ट तसं नाही म्हणायचं. राज्यसभेत राज्यानुसार जागा या राज्याच्या एवढ्या त्या राज्याच्या तेवढ्या राज्यसभेतले खासदार लोक साध्या भाषेत. 5वं परिशिष्ट SC ST ते राज्य सोडून SC ST सगळ्यांसाठी केंद्र शासन कायदा करेल अधिकार त्याला आहे कायद्याला केंद्राला. नंतर 6वं परिशिष्ट आसाम त्रिपुरा मेघालय वगैरे या राज्यांची तरतूद त्यातही कोणत्या आदिम जमातींची तरतूद. नंतर 7वं परिशिष्ट सूच्या केंद्र सूची राज्य सूची समवर्ती सूची. 8वं परिशिष्ट भाषांची तरतूद. ओके चला बाकी आता उद्याला बघूया. हे पाठ करून या लर्न करून या उद्याला कंप्लीट करूया. धन्यवाद.